बातमी आहे भाजपा संदर्भात। भाजपाला शिंदे पवारांच्या मागणीचा घोर, महायुतीतल्या जागा वाटपाची चर्चा सुरूच आहे। भाजपा नेत्यांची दिल्ली वारी सुरू आहे। महायुतीतल्या जागा वाटपांची चर्चा सुरूच आहे। शिवसेनेकडे ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा देण्यात आलेली आहे, तर भाजपाकडे दक्षिण मुंबईची जागा आलेली आहे। भाजपाला शिंदे पवारांच्या मागणीचा घोर आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय। महायुतीमधल्या जागा वाटपाची चर्चा सुरूच आहे। भाजपा नेत्यांची दिल्ली वारी त्यामुळे सुरू आहे। भाजपाला शिंदे पवारांच्या मागणीचा घोर लागलाय का, असा सवाल उपस्थित होतोय। महायुतीमधल्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। महायुतीचं जागा वाटपाची माहिती जय महाराष्ट्रकडे आली आहे। ठाणे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेनेकडे, तर पालघर दक्षिण मुंबईची जागा ही भाजपाकडे आलेली आहे। आणि या जागा वाटपाची चर्चा आता सुरू आहे। भाजपा नेत्यांची दिल्ली वारी या संदर्भात सुरू आहे। अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱ्यामध्ये जागा वाटपामध्ये सबुरीचा सल्ला दिला असला तरी शिंदे त्यांच्याकडील 13 जागांसाठी हे ठाम आहेत। दुसरीकडे अजित पवार 9 जागांसाठी ठाम आहेत। भाजपाने देखील 32 जागांसाठी आग्रह धरलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहे। शुभम, महायुतीतल्या जागा वाटपाची चर्चा अजून सुरूच आहे, या संदर्भात अधिक माहिती। अगदी बरोबर, बघायला गेलं तर महायुतीचे जे आहे जागा वाटपचा जो तिढा आहे, मागील आठवड्याभरापासून आपण बघतोय बैठका सुरू आहेत। रात्री सुद्धा बैठका सुरू आहेत। अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते आणि त्यानंतर आता एक सर्वात मोठी अपडेट येत आहे की दिल्लीमध्ये जी आहे कोर कमिटी बैठकसाठी महाराष्ट्रातून नेते आहेत ते रवाना झालेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, त्यांच्यासोबत आशिष शेलार, प्रवीण दरेकर हे सुद्धा दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। तर दिल्लीमध्ये संध्याकाळी बैठक होणार आहे आणि त्यानंतर पुढच्या 2 दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जी आहे ती जाहीर होणार आहे आणि त्यामधील महाराष्ट्रातील काही नावं असणार आहेत, अशी एक माहिती समोर येत आहे। 20 नावं जी आहेत ती आता समोर येणार आहेत आणि उर्वरित यादी जी आहे ती परत तिसरी जेव्हा यादी येईल तेव्हा समोर येणार, अशी एक माहिती मिळत आहे। जी शुभम, अमित शहा यांचा नुकताच महाराष्ट्र दौरा झाला, त्यांनी जागा वाटपाबाबत सबुरीचा सल्ला दिलाय। मात्र प्रत्येक महायुतीमधल्या प्रत्येक पक्षाचा आपापल्या जागांसाठी ते ठाम आहेत, या संदर्भात काय सांगा? अगदी बरोबर, बघायला गेलं तर प्रत्येक पक्षाला आपला वर्चस्व जो आहे तो ठेवायचा आहे, पण महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे, कारण की त्यांचे 105 आमदार जे आहेत ते होते आणि त्यानंतर संख्या त्यांची कमी झाली, कारण की निधन झालं आमदारांचं। त्याच्यामुळे आमदारांची संख्या जास्त आहे आणि भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाचीच ताकद महाराष्ट्रामध्ये जास्त असावी, असा एक भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील जे नेते आहेत आणि पदाधिकारी आहेत त्यांचं एक असं मत येते। सोबतच महायुतीमधील जे 2 पक्ष आहेत, एक अजित पवार यांचा पक्ष आणि सोबतच एकनाथ शिंदे, तर हा जो पक्ष आहे हा कुठेतरी फूट पडल्यानंतर जे आहे तो वेगळा झालेला आहे आणि त्याच्यानंतर महायुतीमध्ये सामील झालेले आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाला त्यांचे उमेदवार जास्त ठेवणं हे त्यांच्या भविष्यासाठी चांगलं असणार आहे। जी जी, अगदीच धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।